हरे श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो आचार्य सिद्धेश्वर परपादुकाभ्यो। श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधार। बरनौ रघुबर विमल यश जो दायक फल चार। बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देवो हरऊ कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर। जय कपीस तिहुलोक उजागर। रामदूत अतुलित बलधामा। अंजनी पुत्र पवन सुत नामा। महावीर विक्रम बजरंगी। सुमति निवार सुमति के संग। कंचन बरन विराज सुवेशा। कानन कुंडल कुंचित केशा। हाथ वज्र और ध्वजा विराजे। कान्धे मूंज जनेऊ साजे। शंकर सुवन केसरी नंदन। तेज प्रताप महाजगवंदन। विद्यावान गुणी अति चातुर। राम काज करिबे को आतुर। प्रभु चरित्र सुनिबे को रसिया। राम लखन सीता मन बसिया। सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा। विकट रूप धरि लंक जरावा। भीम रूप धरि असुर संहारे। रामचंद्र के काज सवारे। लाय संजीवन लखन जियाए। श्री रघुवीर हर्ष उर लाए। रघुपति कीन्ही बहुत बढ़ाई। तुम मम प्रिय भरतई सम भाई। सहज बदन तुमरो यश गावे। हस कई श्रीपति कंठ लगावे। कनकादिक ब्रह्मादि मुनीसा। नारद सारद सहित यम कुबेर दिगपाल जहाती। कवि कोविद कहि सके कहती। तुम उपकार सुग्रीव कीन्हा। राम मिलाय राजपद दीन्हा। तुमरो मंत्र विभीषण माना। लंकेश्वर भय
जय सब जग जाना। जुग सहस्र योजन पर भानु, लील्योतार मधुर फल जानु। प्रभु मुद्रिका मिली मुख माही, जलधि लांघे गए अचरज नाई। दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हारे देते। राम द्वारे तुम रखवारे, होत न आज्ञा बिनु पैसारे। सब सुख लय तुम्हारी शरणा, तुम रक्षक काहू को डरना। आपन तेज समारो आपे, हीनहु लोक हाकते कापे। भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा। संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे। सब पर राम तपस्वी राजा, इनके काज सकल तुम जाना। और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे। चारों युग पर ताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा। साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे। अष्ट सिद्धि नवनिधि के दाता, असवर दीन जानकी माता। राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा। तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे। अंत काल रघुबर पुर जाए, जहाँ जन्म हरि भक्त कहाए। और देवता चित्तन धरई, हनुमत से सर्व सुख करई। संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरो हनुमत बलवीरा। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाई। जो शत बार पाठ करे कोई, छूटई बंदी महासुख होई। जो य पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गवरीसा। तुलसीदास सदा हरि तेरा, कीजे नाथ हृदय मडेरा। पवन तनय संकट हरन, मंगल मूरति रूप। राम लखन सीता सहित, हृदय बसो सुरभूप। सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय, बोलो भाई सब संतन की जय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ब्रह्मानंद
परमसुखदं केवलमज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमच्चलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराना शिवचन्द्रमणि फणीन्द्रमाथा मुकुटिझळाळि कारुण्यसिन्धु भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोलता तुझवीन शंभो मज कोलता। या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मच्युत शंकर प्रभृतिभिर्देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्यांजली करण तेची वंद श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, बजरंगबली की निवृत्तिनाथ महाराज, सर्वाईश्वर भगवान, ओंकारेश्वर भगवान, महामृत्युंजय भगवान, नर्मदा मैया, गंगा मैया,
पुंडलिक वरदाहि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान बाबुली ज्ञानेश्वर भगवान जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय। भजन करो। शंकर जी का डमरू बोले, शंकर जी का डमरू बोले, रघुपति राघव राजा राम। शंकर जी का डमरू बोले, शंकर जी का डमरू बोले, रघुपति राघव राजा राम। शंकर रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम। बोला शंकर जी का डमरू बोले, रघुपति राघव राजा राम। नारायण 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 हो नामदेव का विना बोले, विठ्ठल 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 ना विठ्ठल। विठ्ठल 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 नाम। शंकर जी का डमरू बोले, रघुपति राघव राजा राम। ओ मीराबाई की एक तरी बोले, कृष्ण कृष्ण राधेशा, कृष्ण कृष्ण राधे। जन्याबाईच्या गवऱ्या बोले, जन्याबाईच्या विठ्ठल 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 ना विठ्ठल। शंकर जी का डमरू बोले, रघुपति राघव राजा राम। शंकर जी का डमरू बोले, तुलसीदास की बानी बोले, श्री राम जय राम।
वस्तू बोले शिव 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 नाम शिव 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 शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम शंकर जी का डमरू बोले राघव राजा राम। शिवस्वरूप श्री राष्ट्र संत जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या कृपाशीर्वादानं तसेच परमश्रद्धेय योगी स्वामी माधवगिरीजी बाबा यांच्या आशीर्वादानं कृपाशीर्वादानं आपल्या या पुण्यनगरीमध्ये माडसांगवीमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह भजन कीर्तन पारायण आणि यावर्षी श्री रामकथा श्री भावार्थ रामायण ही रामकथा आपण श्रवण करत आहात। या सप्ताहासाठी वैकुंठवासी रामनाथ महाराज शेलापूरकर यांचा मार्गदर्शन कृपाशीर्वाद समस्त वारकरी मंडळी टाळकरी माळकरी असेल समस्त भाविक भक्त पंचक्रोशीतील भाविक आमच्या समस्त माता भगिनी मातृवर्ग पितृवर्ग सर्व भक्त भाविक ताई अक्का भाऊ दादा सर्व बन आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभिनंदन आहे आणि सर्वांना ओम नमो नारायण रामकृष्ण हरी जय जनार्दन या कथेसाठी स्वरांची साथ आमचे हरिभक्ती पारायण अशोक महाराज हरिभक्ती पारायण गोपाळ महाराज देवाहो तबला मास्टर आमचे हरिभक्ती पारायण नवनाथ महाराज राठोड चिंतवर हरिभक्ती पारायण आमचे मच्छिंद्रनाथ महाराज राठोड या कार्यक्रमासाठी श्री गणेश साऊंड सर्व्हिस गणेश भाऊ कर्डिले आणि देवाहो आपल्या सर्वांच्या घराघरात बाबाजींचं कार्याचा प्रचार आणि प्रसार करणारे आमचे रोहन भाऊ दादा सिद्धू भाऊ लोक म्हणतात बाबा आम्ही जरी कामात असलो आम्हाला कथेला नाही येता आलं तर आम्ही दररोज गेल्या 5 दिवसापासून काम करताना भाकरी करताना ताई अक्का आमच्या सांगतात आम्ही ऐकतोय सर्वांचा आशीर्वाद आहे हो जनार्दन स्वामींचा तर कृपा आशीर्वाद आहे बाबांचा आणि आपल्या सर्वांचा आशीर्वादानं द्या हो ही रामकथा भावार्थ रामायण श्रीनाथ महाराज यांचं या ठिकाणी संपन्न होत आहे। आपण दररोज कीर्तन ऐकत आहेत आणि कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद आहे। तसा हा वेळ बऱ्याचशा लोकांचं झोपायचं आहे विलाज नाही त्याला कारण मॅटरच तसं आहे म्हणजे नियोजन आयोजनच तसं आहे का नाही। सकाळी पारायण वगैरे असतं त्यानंतर मग कथा त्यानंतर हरिपाठ त्यानंतर मग कीर्तन आणि मग महाप्रसाद। लोकांना कसं पाहिजे का लगेच कथा झाली का लगेच जेवण पाहिजे मग तो इथं भरल ते असो घरी कोईना पाहत आहे धन्यवाद आहे त्यांना आणि म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत करून एकदा सर्वांसाठी समस्त गावकरी मंडळी देवाहो समस्त ग्रामस्थ मंडळी आणि ओंकारेश्वर मित्रमंडळ यांच्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजायचं आहे देवा कारण साधूंच्या मुखातून आपल्या सर्वांना
ही कथेचं आयोजन करणं म्हणजे फार मोठी गोष्ट द्या, सोपी नाही आहे. तरी पण सेवेकारी मंडळी आमचे सुधाकर भाऊ, मामा हे असेल, राजू असेल, जी मंडळी असेल ती द्या हो, भाऊ असेल आणि द्या हो. आज तर आमचे वकील साहेब कथेलाही द्या हो. जनार्दन स्वामींच्या सेवेत आतापर्यंत किती वर्ष गेली असेल? 40-50 वर्ष गेली असेल, जवळजवळ 50 वर्षे म्हणा. द्या हो. आपल्या गावातील आपले वकील साहेब द्या हो. दररोज दर्शनाला येतात बाबाजींचा आशीर्वाद घेऊन आणि ते कार्य करतात. सांगायचं तात्पर्य का अशा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करून, सर्वांना दंडवत प्रणाम करून, सर्वांचा आशीर्वाद घेऊन या कथेला सुरुवात करूया. कारण आपल्याला वेळ काही सांगून देत नाही. 3:45 वाजले लगेच. एवढं सर्व करत असताना वेळ जातो. तरी आज जास्त वेळ घेणारे आहे की नाही? उद्याचा दिवस 1 तास नाही, पण थोडा वेळ जास्त घेऊन आणि उद्या शेवटचा दिवस आहे आणि परवा काल आहे. आणि म्हणून जी मंडळी आली द्यावं त्यांचं सर्वांचं स्वागत आहे. आनंद आहे. जेव्हापासून कथा सुरू झाली तेव्हा बाबाजी एवढे खुश आहे. आम्ही म्हणतात किती आनंद रे सांगू सद्गुरुराया, किती किती आनंद रे, आनंद रे, किती किती आनंद रे सांगू सद्गुरुराया. तुझ्या नामाची रे झुळझुळ वाहे गंगा, तुझ्या नामाची रे झुळझुळ वाहे गंगा. आनंद रे सांगू सद्गुरुराया, किती आनंद रे. श्रवण करायला फार महत्त्व द्यावं. समर्थ रामदास स्वामी सांगतात माणसाने बहुश्रुत असावं, खूप ऐकावं, तेव्हा अंतःकरणात जातं. भगवान मारुतराय कोणी नाही आलं तरी समोर हनुमंतराय आहे द्यावं. हनुमंतरायचं काय सांगायला पाहिजे? त्यांना रामकथा म्हणली. प्रभु चरित्र सुनी बेको रसिया, प्रभु चरित्र सुनी बेको रसिया. राम लखन सीता मन बसिया, मंगल भवन मंगल हारी. प्रभुष दशरथ अजिर बिहारी, मंगल भवन अमंगल हारी. उमा सहित जय जपत पुरारी, जय 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 हनुमान गोसाई. कृपा करो गुरुदेव की. सिया राममय सब जग जाने, करऊ प्रणाम जोगी जुग पानी. हनुमान प्रभूची चरित्र कथा फार आवडते. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम, जिथं जिथं रघुनाथांचं म्हणजे भगवान श्रीरामांचं कीर्तन चालू आहे तिथं जाऊन बसतात. आपणही आलं पाहिजे. सगळ्या ज्ञानामध्ये ज्ञानी नाम अग्रगण्य, सगळ्या ज्ञानामध्ये श्रेष्ठ असे हनुमंतराय. बुद्धिमतां वरिष्ठम, सगळ्यापेक्षा हनुमंतरायची बुद्धी पहा, बुद्धिमतां वरिष्ठम. श्रीरामदूतम. आज सुंदरकांडामध्ये प्रवेश आहे. हनुमंतरायाची भगवान श्रीरामांची भेट आहे देवा. आणि म्हणून असं हनुमंतरायाला प्रभूचे चरित्र कसं आवडतं, आपण तसं रसिक होऊन आणि आपण श्रवण केलं पाहिजे. तुम्हाला सांगितलं ना, सुगरणे आणि उदारे माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतायत. ज्ञानेश्वरीचं पारायण चालू म्हणून देवा हो. सुगरणे, एखादी सुगरण असेल आणि उदार असेल वाढण्यासाठी बरं का,
नुसतं स्वयंपाक करून ठेवायचा नाही, तो वाढायचा पण आहे बरं का ताई अक्का तुमच्यासाठी. आणि इकडं रसज्ञ आणि जेवणारे, रसज्ञ पाहिजे, रस घेणारे पाहिजे देव, आणि जेवणारे पाहिजे, तेव्हा ती मजा आहे जेवणाची. आणि म्हणून कथा आपण खूप ऐकली पाहिजे. आपण रसज्ञ होऊन आमचे स्वरज्ञ मंडळी पाहणं द्यावं. हां, आपण रसज्ञ असलं पाहिजे, आमची मंडळी स्वरज्ञ आहे. आपण रसिक होऊन ऐकलं पाहिजे, फार महत्त्व आहे. असो, आपण काल पाहिलं भगवान श्रीराम पंचवटीमध्ये आले आपल्या नाशिकला. नाशिक तर नंतर नाव पडलं, पण पहिलं पंचवटी. शांती ब्रह्मनाथ महाराज भावार्थ रामामध्ये वर्णन करतात, भगवान श्रीराम अगस्ती महामुनींच्या मार्गदर्शनानं या पंचवटीमध्ये आलेले आहे देव. असं म्हणतात की ज्यावेळेस भगवान श्रीराम आले त्यावेळेस 3 नद्या, अरुणा, वारणा, आणि भगवती गंगा गोदावरी, त्रिवेणी संगम या ठिकाणी पर्णकुटी बांधली. नाथ महाराज तर म्हणता आश्रम, मस्त आश्रम केलाय, कुटी केली आहे की नाही, कारण जास्त दिवस राहायचं इथं. दररोज श्री लक्ष्मणजी म्हणजे लक्ष्मण फळं आणायचा आहे की नाही, दररोज फुलं आणायचं पूजेला. आणि असं मस्त आनंदाने चाललं. तुम्हाला माहिती आहे ना, आनंद आला का तिकडं दुःख येणार. सुख आणि दुःख ही एका नाण्याच्या 2 बाजू आहे. एका नाण्याच्या 2 बाजू, छापा आणि काटा, जसं सुख आणि दुःख. आणि याच वनामध्ये शूर्पणखा, शूर्पणखा म्हणजे काय, शूर्प म्हणजे सूप पाखडायचं बा, आईला माहिती, आता नवीन नाही माहिती नस. शूर्पणखा सुपासारखी जिचे नख म्हणून शूर्पणखा. तिचा पुत्र सांब राहील ना ध्यानात. सांब नावाचा राक्षस, आणि तो तपश्चर्या करायला लागला या वनामध्ये. काल खड्ग, या काल खड्गासाठी तो तपश्चर्या करत होता. जेवढे जेवढे राक्षस लोक आहे ना, तपश्चर्या करायची आणि देवाजवळून मागून घ्यायची. आमचे संत तपश्चर्या करतात पण मागत नाही, हा फरक आहे. आणि म्हणून रामायण म्हणजे काय देवा हो, ज्यात राम ते रामायण. रामायण, राम म्हणजे संस्कृती. पाठ करा. आणि रावण म्हणजे विकृती. खाऊ नये ते खायचं, जाऊ नये ते जिथं जायचं, करू नये ते करायचं, याला विकृती म्हणतात. आणि म्हणून ते घोर अशी तपश्चर्या करत बसला. त्याच्या अंगावर वारुळ आलं, वारुळ. तर एवढे वर्ष तपश्चर्या, कारण ते मिळवायचंय ना. हे राक्षस लोक लय जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत बसायचे. आणि आपण, आपल्याला फक्त पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, आणि करायला म्हणलं शेपूट घालते. अनुष्ठान म्हणलं बाबा बाबा 7 दिवस बसायचं, आणि ते लवकर आंघोळ करायची, एवढ्या लवकर उठायचं, आणि ते प्रवचनाला आणि ते खूप खूप वेळ लागतो, असं तसं आहे की नाही. एवढ्या पाठी आंघोळ करायची गार पाण्याने, हे नाही को म्हणते देवा हो. हे पण राक्षसाकडून शिकलं पाहिजे, त्यांच्याकडून हा चांगला गुण घेतला गेला पाहिजे. का तपश्चर्याला बसल्यानंतर वारुळ झालं तरी जोपर्यंत प्राप्ती होत नाही, आपण ज्यासाठी बसलोय, काल खड्ग त्याला आणि देवाकडून मागायचं होतं.
तोपर्यंत वारुळ झालं आणि लक्ष्मणजी फळं आणायला गेले. आता ते वारुळ झालं, तिकडं झाडं बी वेली ऐक नाही उगल्या होत्या. त्यांना काय माहिती इकडं बसेले हा साम ऐक नाही शूर्पणखेचा मुलगा. आणि म्हणून ते फळं तोडत गेलं. एवढ्यात त्याची तपश्चर्या पूर्ण झाली आणि ते काल खड्गवरून स्वर्गात येत होत आणि ते डायरेक्ट लक्ष्मणाच्या हातात आलं. देवाची करणी नारळाच्या आत पाणी. पहा देवाजीची करणी नारळाच्या आत पाणी, नारळाच्या आत पाणी, हो नारळाच्या. देवाची करणी एवढं मोठं नारळ आणि पुढं पाणी. पान तुम्ही ते काय खालून मोटर लावली काय त्याला पाणी द्या आहे. पण देवाची करणी भगवंताची लीला होती. डायरेक्ट ते खड्ग लक्ष्मणाच्या हातात आले देवा हो. आणि म्हणून ते खड्ग पापी लोकांच्या हातात न जाता लक्ष्मणाच्या हातात आलं आणि त्यांनी आज आल्हाद घेतलं आणि त्याला लय धार होती. आणि म्हणून आपल्याला माहिती एखादं काही हे धार आहे का नाही, व्यवस्थित आहे का नाही म्हणून प्रयोग करून पाहतं. लक्ष्मणानं लगेच असं धार म्हणजे टाकली, ते खड्ग टाकलं तर त्याच्यातून रक्त आलं. कारण तो तपश्चर्या करत होता ना तो साम, शूर्पणखेचा मुलगा बरं का साम, ध्यानात ठेवा. नेमका सांभाळला, त्याचा शिरछेद झाला देवा. अरे बापरे, पाहत होतं रक्त, त्याने तिला ते टाकून दिलं, ते खडगं टाकून दिलं. आता तो मारला गेला ना, आता ते खडगाचं काही काम नाही आणि म्हणून टाकून दिलं. बहुतेक ते खडगं त्याला मारण्यासाठी सांगता येत नाही आणि म्हणून फेकून दिलं. भगवान श्रीरामाकडे आले, प्रभू प्रभू भैया भैया माझ्याकडून राक्षसवध झाला, राक्षसवध झाला, राक्षसवध झाला. सांगितलं आपण त्या राक्षसाचा वध करण्यासाठी चाललोय. देवानी करून घेतलं, काही नाही. सांत्वन केलं लक्ष्मणाचं. इकडं देवा हो, हा साम किती वर्षापासून तपश्चर्याला गेला म्हणून शूर्पणखेला इकडं स्वप्न पडलं, अशुभ स्वप्न पडलं का तुझा साम मरण पावलेला आहे असं स्वप्न पडलं. नाथ महाराज वर्णन करताय तुझा साम स्वप्नात. आणि मग ती लगेच त्या दिशेनं आलं का, तिला माहिती होतं ना कुठं तपश्चर्याला गेलेलं आहे. आई ती पण राक्षसीने बरं का, ध्यानात ठेवा आई. आणि म्हणून ती पाहायला आली तर तिला काही साम दिसलं नाही, काही नाही. आता तो मारलेलाच होता. इकडं पंचवटीत आली. ज्या अर्थी मला अशुभ स्वप्न पडलंय, मारला गेलाय म्हणून खरंच झालं असेल. पंचवटीत आल्यानंतर भगवान श्रीरामांची पर्णकुटिया, मस्त सुंदर आश्रम, माता सीता आहे का नाही, काय महालक्ष्मी ती, किती सुंदर असेल. नुसतं पाहिलं शूर्पणखेनं, वा वा फार सुंदर आहे सीता. आणि म्हणून तिनं रूप घेतलं चांगलं सुंदर स्त्रीचं. ही राक्षसीन राक्षसी. पण आता हे तिथं दाखवलं तर आपलं काम होणार नाही. आणि म्हणून पूर्वी राक्षसी हे मायावी राहायचे. आणि म्हणून तिनं रूप घेतलं, सुंदर अशी स्त्री होऊन आली आणि प्रभूला सांगितलं, प्रभू कारण कार्यस्थान करायचं होतं ना, मला तुमच्या संग लग्न करायचं. जगामध्ये तुमच्यासारखा पुरुष नाही आणि माझ्यासारखी स्त्री नाही. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार भगवान श्रीराम किती सुंदर असेल. आणि म्हणून चालू राहू द्या, माझ्या संग लग्न कर. भगवान श्रीरामाने ओळखलं की राक्षसी नाही,
आता ही तशी जाणार नाही. तिने सीतेवर पण धाव घेतली. लगेच लक्ष्मणा लक्ष्मणा हिला वर आणि म्हणून सांगितलं माझं लग्न झालेलं आहे, माझी सीता आहे की नाही, माझी धर्मपत्नी सीता आहे. पण हा जो लक्ष्मण आहे ना माझा भाऊ तो कुमार आहे. म्हणजे लग्न झालेलं होतं पण लग्न झाल्या झाल्या इकडं आलेलं आहे की नाही. आणि म्हणून त्याचं काय लग्न तू त्याच्याकडे जा. आणि जाताना द्यावं पाठीवर लिहून दिलं हिचं नाक आणि होठ कापून टाक. भगवान श्रीरामाने सांगितलं. लक्ष्मणाने तिचे होठ आणि नाक कापून टाकलं. तुम्ही म्हणाल कान बी कापले होते, कान पुढे आणि तिला विद्रूप केलं. आणि पुढं गेली तर अजूक ब्राह्मणाला कोणाला त्रास द्यायला लागली. तिथं सुद्धा लक्ष्मणाला बोलवून भगवान श्रीरामाने सांगितलं लक्ष्मणा जा आता तिचे कान काप. आणि मग नाथ महाराज म्हणतात मग ते नाक आणि कान काय द्यावं हे अध्यात्म आहे. शूर्पणखा म्हणजे काय माहिती का, वासना. पण तुम्हाला काही खायचं असलं ना वास येतो का नाही. परमार्थामध्ये वासनेचा त्याग करायचा आहे की नाही. कानाने चांगलं ऐकलं झिंगणांग चिकणांग चालली मंडळी तिकडं आहे का. आणि म्हणून कानाला संगीत ऐकलं गेलं काही झालं द्या हो कान ते कान बी कापले. म्हणजे एक प्रकारची दीक्षा दिली. काय सांगायला पाहिजे हे अध्यात्म रामायण द्यावं सांगतात. बरं अशा पद्धतीनं ती विद्रूप झाली. आणि तिचे जे भाऊ आहे देवावं त्रिशर खर दूषण 14,000 राक्षस आहे का नाही. तिला सांगितलं माझं असं केलं ना आता त्यांना दोन्ही भावाला मारा आणि त्याची जी पत्नी ती घेऊन या. देवा हो त्या शूर्पणखेचं कपट उघड झालं. ते सगळे राक्षस आले. रामाला तिने तात्काळ ओळखलं, शरण गेली. आणि श्री लक्ष्मणाने तिचा वध करू नये म्हणून देवा हो तिला सोडून दिलं का जाय. पुढं देवा हो खरदूषण यांनी बदला घेण्याचं ठरवलं. आणि ते 14,000 राक्षस भयंकर युद्ध चाललं. धाड 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 युद्ध, बाण मारायचे हे मारायचे. पण भगवान श्रीरामाने लीला केली. ते 14,000 राक्षस त्या सगळ्यामध्ये ते राक्षस समोर रामाला मारायला लागले तर त्यांच्याच राक्षामध्ये राम दिसायचं त्यांना. आणि अशा पद्धतीनं 14,000 राक्षसाचा नायनाट केला देवा. हे असे राक्षस होते 14 राक्षस. त्रिशरा आणि खरदूषण कधीच कोणा मारले नाही पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. 14,000 राक्षस मारले देवा हो. शूर्पणखाला वाटला का अशा राक्षसांना सुद्धा यांनी मारलं म्हणजे हे काही सोपे नाही. कोणतरी देव अवतारी लगेच पळाली. रावण कुंभकर्ण
तिचा भाऊ रावण कुंभकर्ण. आणि मग इंद्रजिताला सर्वांना सांगितलं आता त्यांना मारायला जा. श्रीरामांचा विजय झालाय, कारण त्यांनी सगळ्याला मारलंय. आणि म्हणून रावणाला सांगितल्यानंतर त्याची जी भार्या आहे म्हणजे सीता आहे ती फार सुंदर आहे. जगज्जनी सीता माता काय सुंदर असेल ते. हां, तुझ्या राज्याला फार मस्त शोभेल ती. रावणाला 88,000 बायका होत्या, 80,000 पोरं आणि 1.25 लाख नातू होते म्हणतात. आता एवढं असून सुद्धा तिनं सांगितलं फार सुंदर आहे, तुझ्या राज्यात फार शोभेल, भारी शोभेल तुला बायको. आणि म्हणून देवा हो, रामावर आक्रमण करायचंय, जा. रावण हा विद्वान होता. त्यांनी सांगितलं की खर दूषण एवढे सगळे राक्षस मारले म्हणजे आपल्याला आता काहीतरी युक्ती करावं लागेल. आणि म्हणून त्यांनी त्याचा मामा मारीच, प्रत्येक क्षेत्रामध्ये मामा आहेच. शकुनी मामा आहे का नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा शेलार मामा आहे का नाही, शकुनी मामा आहे का नाही, प्रत्येकाला मामा आहे की नाही. हां, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये गुरुवर्य आहे का नाही, गुरुनाम गुरु दांडेकर मामा, सोनपंत दांडेकर मामा. पण त्या मामासारखे नाही बरं का मामा मारीच असा. आणि म्हणून मारीच मामाला सांगितलं तुला सोन्याचं मृग व्हावं लागेल, सोन्याचं हरिण व्हावं लागेल. आणि म्हणून तू सोन्याचं हरण होय. आणि मग त्या सीता ती पाहिल, मोहित होईल. आणि मग ती म्हणेल मला हे सोन्याचं हरण पाहिजे. विद्वान होता ना, सगळं माहिती होतं, एवढं विद्वान होतं. आणि म्हणून भगवान म्हणजे रामाला तू घेऊन जाय लांब, खूप लांब घेऊन जाय, अशा लांब घेऊन जा की तिथून परत हां मी सीता घेऊन जाईपर्यंत ते आला नाही पाहिजे, अशा पद्धतीने घेऊन जाय तू. असं सांगितल्याबद्दल मारीचने सांगितलं मी नाही हे करणार, कारण विश्वामित्राच्या यज्ञाला आहे का नाही त्यावेळेस गेलो होतो ना त्यावेळेस सुभावाचा नाश केला आणि मला त्यांनी सोडलं. त्यावेळेस एखाद्या वेळेस हे कार्य करण्यासाठी सोडलं असेल आणि म्हणून असा थरथरा कापायला लागला, मी नाही करणार, मी नाही करणार. रावणाने सांगितलं महाराज मला ओळखलं का मी कोण आहे, तुझा आहे की नाही भाचा जरी असलो तर शाम दाम दंड भेद सगळं मला करता येतं, तुला मारून टाकेल. आणि मग देवा हो मारीचनं विचार केला की ह्या रावणाच्या हातून मरण्यापेक्षा आहे की नाही तेव्हाच मरणार होतो, पण आपल्याकडून काहीतरी सत्कार्य व्हायचं. आणि म्हणून तेव्हापासून तो मारीच भजन करत होता मस्तपैकी, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. त्यांनी सगळं सोडून दिलं होतं, कारण प्रभूने असा बाण वाढला ना साती समुद्राच्या नेऊन तिकडं म्हणजे इकडं लंकेत नेऊन पाडलं होतं, त्याला माहिती होतं. आणि म्हणून रामाच्याच हाताने मरू. चालेल रावणा चालेल भांजे यस आय एम ॲग्री चालेल. आणि म्हणून सोन्याचं हरण झालं. आता सोन्याचं कुठं हरण असतं का ताई अक्का, सोनं किती भाव आहे ना, स्वस्त आहे ना, मस्त आहे. सोन्याचं कुठं हरण असतं का, पण लीला करायची होती द्या हो. आणि म्हणून इकडं लक्ष द्या. काही रामायणामध्ये
आता लीला सुरू होणार आहे भगवान श्रीरामांची. म्हणून भगवान श्रीरामाने द्या हो अख्ख्या विश्वामध्ये विश्वासू कोणी जर असेल, इकडे लक्ष द्या द्या हो, भगवान अग्निनारायण. बाबाजी पण ही कथा सांगायची का जगामध्ये विश्वासू अग्निनारायण. जनार्दन स्वामी सुद्धा सांगायची दृष्टांत. आणि म्हणून खरी सीता अग्निनारायणाला सांगितलं माझी पूर्ण लीला होईपर्यंत आता हे 6 महिने आहे की नाही पुढं तुमच्या पाशी ठेवा. मला माहिती आहे तुम्ही जगातले विश्वासू आहे. कारण यज्ञनारायणाला दिलेले सगळ्या वस्तू भगवंताला पोहोचत राहतात. म्हणजे इतकी विश्वासू. अशा विश्वासू माणसाजवळ काही वस्तू ठेवायला द्या जा बरं का, नाही तर विश्वासघात करणार तुमचे. ध्यानात ठेवा द्या. ज्याच्याजवळ दिलं ना तोच म्हणतो, तोच विश्वासघात करतो. असं कितीतरी अनुभव आम्हाला आलेले. हसो चला पुढं. आणि म्हणून अग्निनारायणाजवळ ठेवली आणि मायेची सीता बरं का तयार केली. आता तुम्हाला माहिती आहे मायेची सीता म्हणजे डुप्लिकेट सीता, छाया सावलीची. सीतेची सावली छायाची सीता केली. आता तुम्हाला सांगतो ते आला ते हरण असं बागडत बसलं इकडून तिकडून इकडून तिकडून इकडून तिकडून इकडून तिकडून. आणि माता सीतेने ते पाहिलं. डुप्लिकेट सीता माता बरं का, खरी सीता नाही द्या, पतिव्रता आहे तिने पाहिलं. वा 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 काय सुंदर आहे. हे नाथ हे प्रभू, हे बघितलं का तुम्ही हरण. आपल्या पंचवटीतली गोष्ट आहे द्या. मला आहे ना ते हरण पाहिजे. कशाला? मी अयोध्येला गेलो का याची कंचोळी शिवेल. पूर्वी अशी झंपर फिंपर नव्हते, काय म्हणतात गाऊन वगैरे हे नव्हते तिथे. कंचोळी म्हणजे चोळी का आहे चोळी ना, कंचोळी चोळी म्हणायची. जुन्या आया आहे त्यांना माहिती आहे. चोळी अजूनही त्या चोळी घालत्या पाहते. मला चोळी शिवायची. पूर्वी चोळी राहायची द्या. मला ती चोळी फार शोभन सुंदर अशी. आणि म्हणून प्रभू माझी एवढी पूर्ण इच्छा पूर्ण करा. देवा हो लग्नाच्या वेळेस शब्द दिलेला असतो धर्मेच्या अर्थाची. कांतेनी करता प्रश्न, बाबाजी फार सुंदर सांगायचे. कांतेनी करता प्रश्न पूर्वील तो भरतार, तोच नवरा तोच पती, नाहीतर भवरा फिरायचा लहान पोरायचा. खेळे भवरा असं वेळ जाईल त्याच्यामध्ये. सांगायचं तात्पर्य वचन दिलं राहतं ना. आणि म्हणून बाईने जे जे सांगितलं ते पुरुषांनी केलं पाहिजे देवा हो. बाईने काही नाही सांगायचं मला पिक्चरला जायचं आणि मला पिझ्झा खायचं आणि मला या हॉटेलमध्ये जायचं. असं जर असेल तर नका जाऊ, आहे की नाही. चांगलं असेल तर ऐका तुम्ही द्या हो, कारण करा तुम्ही. कारण बाईनं जे जे सांगितलं आहे की नाही. कांतेनी करता प्रश्न. आणि म्हणून माता सीतेने सांगितलं मला ते पाहिजेच, मला काही नको आहे. आता तुम्ही विचार करा वनामध्ये आल्यानंतर किती हजार दाशा असेल माता सीताच्या. फुलासारखी ती माता सीता. खाली पाऊल टाकायचं तर पाय गड्या कधी. एवढं सोडून आता जंगलात किती काटेन कुटेन हे ते सगळं किती वनवास. केवळ पातिव्रत्य धर्म सांभाळायचं म्हणून आलेले. एवढं सगळं त्याग केला. आणि सुवर्णवर्ग म्हणजे सोन्याच्या कातड्याची इच्छा झाली द्या हो. इकडे लक्ष द्या हो. हे भावार्थ रामायण आहे. परमार्थ करत असताना तुम्हाला जर इच्छा झाली तर समजून घ्यायचं. तुका म्हणे नाही निरसला देह तो वरी अवघा संसारिक. तुमच्या देहामधला हा रस जर निरसला नाही तर तुम्ही संसारिकच आहे. आपल्या समोर साधू जरी दिसत असेल आणि तो संसारिक मागणी करत असेल तर समजून घ्यायचं संसारिकच आहे अजून. त्यांचं तर आपल्यात काय फरक आहे. म्हणून जनार्दन स्वामींचं जीवनचरित्र पहा देवा. 4 काट्या पोतड्याच्या पट्ट्या बसणं यांचं पालखीचं हो जनार्दन स्वामींचं.
कोणी खाय लाडू कोणी खाय पेढे फळाचं खाण बाबाचं हो जनार्दन स्वामी. कोणी राय माडीत कोणी राय बंगल्यात झोपडीत रान बाबाचं हो जनार्दन. कसली इच्छा करायची नाही, निष्काम कर्मयोग. अहोरात्र कामावर, जिथं विहिरीवर काम चालत असेल, मंदिराचं चालत असेल, शेतीचं असेल, तिथं जाऊन बसायचे. अशा ठिकाणी जायचे ते नातनाला, शिंगरनाला, वेरूळला, अशा काही ठिकाणी जायला जागा नाही अशा ठिकाणी बाबाजी जाऊन बसायचे. हे कशासाठी सांगायचं आहे की देवा हो निष्काम कर्म करायचं, कुठली आशा नाही, हे मला सांगायचं आहे. म्हणजे परमार्थत आल्यानंतर अशी आशा करू नका. हे एक विचार माणसाला कुठं घेऊन जातो हे मला सांगायचं आहे. काय विचार आला सोन्याचा, आणि मग पुढं काय झालं, कुठं नेऊन ठेवली, सोन्याच्या लंकेमध्ये, घे सोनं खाय. पण डुप्लिकेट होतं हे सगळं. सांगायचं तात्पर्य डुप्लिकेटपणा कसा असतो देवा, म्हणजे भक्तीमध्ये डुप्लिकेटपणा चालत नाही. डुप्लिकेट माणसं असले की अशी मागणी वगैरे ते असते देवा. खरा संन्यासी खरा साधू असं मागणारच नाही देवा. राजियांची कांता काय भीक मागे, माऊलीनं सांगितलं, मनाची या जोगी सिद्धी पावे देवा. समजतंय ना तुम्हाला? नाही तर आंधळ दळीत कुत्र पीठ खाते. देवा हो आशा झाली माता सीतेला, मला कंचोळी शिवायची. हट्ट धरला. भगवान श्रीराम त्याच्या मागं चालले. आता लीला सुरू झाली. चालले आपल्या बाबाजींचा जो आश्रम आहे ना माळ्यातला, तिथून नदी काठी पार नांदूरमध्ये तिकडे किती लांब गेले, किती लंगे. आणि तिकडे गेल्यानंतर द्या हो भगवान श्रीरामाने धाडकन बाण मारला. गतप्राण झाला. मुखामधून आला, हे सीते, हे लक्ष्मण. बेहूब रामाचा आवाज काढला. पूर्वी त्याला काही बी करता येत होतं. कंप्लेट बाईचा आवाज तर बाईचा आवाज, राक्षसाचा आवाज राक्षस, म्हणजे कोणाचा बी आवाज, ब्राह्मणाचा आवाज काढायचा असला तर कोणता आवाज काढायचा सांगा, माहीत होते ते देव. आणि म्हणून कंप्लेट भगवान श्रीरामांचा आवाज काढला, हे सीते, हे लक्ष्मण, धाव धाव. कुठं मारलं आणि कुठं आवाज आला पंचवटीमध्ये. आमच्या माता सीताला तो आवाज आला बर का. आवाज आला आणि सांगितलं, नाथ, हे लक्ष्मण होता ना तिथं. भगवान श्रीराम त्याच्या मागे गेले, इकडे लक्ष्मण कुट्यावर. भाऊजी हातात बाण घ्या आणि लगेच जा. ज्या वाटेने गेली त्या तुम्ही पाहिलं ना. ते म्हणे हो. सांगितलं, माता मला जाता येणार नाही. भगवान श्रीराम असे जगाचा पालनवाला, त्यांना काही होणार नाहीये. पण हे डुप्लिकेट सीता. मातेने सांगितलं, नाही, तुम्हाला जावाच लागेल. पुन्हा विनंती केली, पण जात नाही तुम्ही. म्हणजे याचा अर्थ तुमच्या मनात पाप आहे. म्हणजे ते मेले म्हणजे आपण दोघं. देवा हो, रामायणामध्ये रामायण का घडलं असं चरित्रकार सांगतात. चोळीमुळे रामायण घडलं आणि साडीमुळे महाभारत घडलं. देवा साधं कारण चोळ. आणि म्हणून माता सीताने काही ऐकलं नाही. मनस्ताप झाला. जात नाही म्हणून काय करावं सुचेना. खूप विनंती केली, जात्या का नाही, नाहीतर तुमच्या मनात असं येईल तसं असं बोलली. देवा हो,
आणि म्हणून रामायणमधून हे शिकायचं. असं ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे देव. ज्ञानेश्वरीमध्ये 12 प्रकारचं बोलणं माऊलीने लिहिलं द्यावं. एवढं सांगायला वेळ नाही द्यावं. फक्त एकच सांगेल, कोणाच्या वर्मावर बोट ठेवून बोलू नका, कोणाला कुदृष्टीने बोलू नका, कुचट बोलू नका, आहे की नाही, रागानं बोलू नका. असं अनेक प्रकारचे वाचून घ्या द्यावं. पारायण चालू आहे द्यावं. आणि तुम्हाला हेच सांगण्यासाठी एखादा कार्यक्रम घेतला तर मग त्या खास आहे की नाही प्रवचनाच्या वेळेस ज्ञानेश्वरीवर प्रवचन असेल तर 12 प्रकारचं सांगतो. असं बोलले. लक्ष्मण घायल झालं बरं, कारण स्त्री आहे ना, काही चालत नाही स्त्रीचा. आणि म्हणून शेवटी माता ठीक आहे माघारे, एक काम करा, या कुट्यासमोर मी आता लक्ष्मण रेषा आहे की नाही रेषा ओढतो, निदान ती रेषा तरी ओलांडून जाऊ नका. रेषा ओलांडली. सांगितलं, हे प्रभू, हे नाथ, आतापर्यंत जी सेवा केली मी, जाऊ नये माता सीतेच्या रक्षणासाठी मी इथं आहे, पण आता विलाज नाही. माझी काय सेवा असेल, काय झाली असेल सेवा, ती संपूर्ण सेवा अर्पण करतो. सीताचं रक्षण व्हावं, माता सीतेचं रक्षण व्हावं म्हणून ही रेषा मारतोय. हे देवा, हे विधाता, हे प्रभू, हे भैया. आणि म्हणून रेषा मारली. माता सीतेला वंदन केलं. कधी ही रेषा ओलांडू नका. देवा हो, अध्यात्म रामायण सांगतायत, बाईनं कधी मर्यादा ओलांडायची नाही आहे. नाहीतर आमच्या ताई अक्का म्हणतात, रागनाका येऊन देऊ तुम्हाला, आमचं येड, आमचं यास. नवऱ्याला काही काही म्हणते, ही मर्यादा आहे देवा. त्यांच्या पुढं बोलू नये, त्यांची सेवा करावी, त्यांची सेवा करावी, त्यांचं वचन पाळावं, त्यांच्या पुढं काही बोलू नये, त्यांना काही बोलू नये. ना आमचं येड, आमचं ये लोले भोळं, ना आमचं हे असं करतं. तो आम्हाला ऐकायला तर म्हणून तुम्हाला सांगतो, देवा भजन करा. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. म्हणजे ऐकायला तर म्हणून सांगतो देवा. आजपासून देव ठीक आहे, आतापर्यंत झालं, वड्याला गेलं, हे वडा म्हणजे वड्याला गेलं, जाऊ द्या. पुढं लाखलगावला गेलं, जाऊ द्या. पण निदान जेव्हापासून जरी कळलं, ज्यांना ज्यांना पती आहे त्यांनी आपल्या पतीची मर्यादा सोडू नका द्यावं. कल्याण तुमचं आहे त्याच्यामध्ये द्यावं. आपल्या सर्व कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि म्हणून गोडच बोललं पाहिजे, चांगलंच बोललं पाहिजे. नाहीतर मग बाई मिळाली कर्कशा, तिने मांडली दुर्दशा, ज्याचीनं बाईला गेली. आणि मग भांडणामुळे मग बाई निघून जाती, आहे की नाही. ज्याची बाईल गेली त्याची सर्व हानी झाली. आणि किती अवघड मग, आहे की नाही. आता जास्त सांगायला नको, सांगायचं तात्पर्य मर्यादा ही लक्ष्मण रेषा द्यावं. आपल्या नाशिकमध्ये घडलेली घटना आहे द्यावं. ताई अक्का, ही रेषा कधी ओलांडू नका, ही मर्यादेची रेषा आहे. स्त्रीनं कधी त्या रेषेच्या बाहेर जायचं नसतं देवा. असो. आणि म्हणून लक्ष्मणानं रेषा ओढली देवा हो. शोध घेत घेत इकडं आता सीताचे भक्त शोध घेत घेत प्रभूजवळ गेले. सर्व हकीकत लक्ष्मणानं सांगितली. भैया, नावेलाजी माझा, आपण सर्व जाणते आहात काय बोलली असं माता सीता, मी कसं आलो, सगळे लीला तुम्हाला माहिती आहे. मला क्षमा कर. आणि म्हणून लक्ष्मणच तर बाहेर जात नाही, तर लगेच रावण साधूच्या वेशामध्ये आपल्या पंचवटीत आलेला आहे. कथा आपण सगळ्यांनी ऐकली द्या हो. पण
साधूचा वेश घेऊन हे कार्य करणं किती चांगलं आहे का वाईट? वाईट आहे द्या. साधूचा वेश घेतला आहे ना, कपट केलं या ठिकाणी. अजूक अध्यात्म रामायण सांगता, इकडे लक्ष द्या, फार गोड आहे. साधूचाच का वेश घेतला रावणाने? रावण हा फार विद्वान होता देव. भक्तीमुळे आणि मुक्ती मिळते. माता सीता ही भक्ती आहे, आणि ही भक्ती जर आपल्या राज्यामध्ये नेऊन ठेवली आणि सगळ्यांनी भक्ती केली तर सगळ्याचा उद्धार होईल. हा एक प्रमाणे द्या. का साधूचा वेश घेतला? आणि भक्ती ही साधूजवळ असते. भक्ती ही साधूजवळच येईल ना, भक्ती दुसरीकडे जाणार नाही. म्हणून काय डोकं लावलं रावणाने, एवढा विद्वान होतं देव. आणि म्हणून साधूचे वेश घेतलं आणि सांगितलं भिक्षाम देही, भिक्षा मागतोय. आता तुम्ही सांगा, 14 चौकट्याचा रावण, ज्या लंकेमध्ये कोटी घरे काशाची आणि तांब्याची म्हणा, पितळाची म्हणा, आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी, 7 कोटी घरं सोन्याची आई. एवढा मोठा रावण हे सगळं सगळं सगळं, पण काय करतोय? भीक मागतोय. भीक कशासाठी? सीता न्यायची म्हणून भीक मागतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपली भारतीय नारी, देवा हो इकडे लक्ष द्या, द्या हो, ज्या मातेचा डोक्यावर पदर, आपल्या पतीच्या सेवेला सादर, पोरायची करत्या कदर, दररोज आपल्या पतीचा, आपल्या घरातल्या सर्व सासू सासरे सगळ्यांचा आदर. सांगू, टाळ्या वाजाल ना तुम्ही? हीच खरी इंडिया मदर. काय कळलं आम्हाला? काय ड्रेस घालतो आम्ही? कुठून आणले हे ड्रेस? कुठून आणले? कुठे गेलं आपलं डोक्यावर पदर? इंडिया मदर कुठे गेली? कुठे गेली? आणि जेव्हापासून ही इंडिया मदर गेली, डोक्यावर पदर गेला, तेव्हापासून गेलं सगळं. द्या रागना किंवा आमच्या माता भगिनी आहे, क्षमा मागतो आम्ही देवा. सांगायचं तात्पर्य काय? भारतीय नारी इकडे लक्ष द्यावं. आपल्या घरासमोर कोणी अतिथी देवो भव, आणि म्हणून हे अरण्यकांड जे आहे हे अतिथी देवो. तुम्हाला सांगितलं ना, बालकांड म्हणजे मातृदेव भव, अयोध्याकांड म्हणजे पितृदेव भव, अरण्यकांड म्हणजे अतिथी देव भव, अतिथीची सेवा करणं. आणि म्हणून माता सीतानी फळं वगैरे आणले होते, ऐक नाही. आता तिथं तर दुसरं काही जेवण बिवण काही नाही, काही नाही. आणि फळं घेऊन द्या हो. भारतीय नारी पहा, आपल्या घरासमोर आल्यानंतर देव, ताई अक्का गाय आली, गाईला भाकर द्या, मुंग्याला साखर. अतिथी कोणी ये देव, अतिथी देव. इकडे लक्ष द्या देव. आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल ना, संसारिक माणसानी आपल्या घरासमोर कोणी येऊ आणि कोणी काही मागू, लगेच द्यायला पाहिजे. कारण ते कल्याणासाठी आले होते ना. ते देही देही म्हणजे मला द्या, नाहीतर माझी गत तुमच्यासारखी होईल. आणि म्हणून त्याला परत पाठवायचं नाही. निदान थोडं कवय ना, काही कवय ना, द्या द्यावा. तुको बरं आहे म्हणतात. तुका म्हणे फार थोडा तरी परोकार, थोडा तरी परोकार, काही कवय ना, द्या द्यावा. अतिथी देव भव, ते साक्षात देव असतात. देवा आपल्या जवळ म्हणून ते मागायला येतात ना. कोणी सप्ताची वर्गणी मागायला आले, वामनराव मागच्या घराने निघून जातात. आणि काही काही म्हणतात दिलं असतं हो, तुम्हाला दिलं असतं हो, मला इच्छा पण आहे.
नाही नाही, दिलं असतं पण तिला विचारतो मग देतो. असं मी काही सांगितलं. असं द्या हो भारतीय नारे, मला जास्त वेळ घ्यायचा नाही, काही का होईना दिलं पाहिजे, थोडा तरी परोपकार. नाही ना, निदान साखर का होईना हातात द्यायची. कोणी आलं ना द्या हो. असं म्हणलंय का आपल्या घरामध्ये जेवण आपण तयार केलं ना, एक का होईना माणूस जेवला पाहिजे. हे सुद्धा रामायणामधून शिकायचं द्या. नाही तो हम दो हमारे दो, आणि माँ बाप फेक दो, म्हणजे घरातून द्या काढून. काय सांगायला पाहिजे. असं नाही देव, सगळ्यांचं सांभाळ केला पाहिजे, कुटुंबाचा सांभाळ पाहिजे. हे तर रामायण आहे. दिलं पाहिजे देव. हे आम्हाला रामायण सांगतं का आपल्या घरासमोर आलेला अतिथी त्याला काहीतरी दिलं पाहिजे देव. साधू आले तुमच्या आणि ते जर गेले, नाथ महाराज म्हणतात अतिथी विनमुख गेला सर्व हानी झाली त्याला. बाबाजी नेहमी सांगते अतिथी विनमुख गेला सर्व हानी झाली त्याला. सर्वस्व निघून जातं द्यावं. आणि म्हणून माता ही जगज्जनी आहे. फळं घेतले, टाईम झाल्यामुळे सांगतो, फळं घेतले लगेच द्यायला लागली. ते लक्ष्मण रेषा मारेले शेवेची देव. पाय टाकायला लागला का जाळ निघायचं तिथून, पाय टाकायला लागला का जाळ निघायचं त्याच्यात. रावणाने ओळखलं, बुद्धिवान विद्वान होते ते. डोकं लावलं आहे की नाही, डोक्याने काम करणार होता रावण. जेवढे राक्षस आहे ना बरं का देव, तेवढे डोक्याचा लई वापर केला त्याने. आम्ही डोक्याचा वापरच करत नाही, मग गुडघ्याचा वापर करतात. आपण नाही कोणतं गुडघ्यात आहे का नाही, राख नका येऊन देऊ कोणाला. डोक्याचा वापर केला पाहिजे काही ठिकाणी द्या. रावणाने विचार केला, भिक्षाम देही माते, माते म्हणला तो. भिक्षाम देही माते, कारण तसंच येणार नाही. माते मला तिकडे येता येणार नाही, तुम्हीच इकडे या म्हणे. माता आहे देवा, सीता आहे, आई आहे. अंतकरणात अतिथी देवो भव. आणि म्हणून माता सीताने रेषा ओलांडली देवा, ओलांडली रेषा. आणि फळं द्यायला लागल्यानंतर जे घेतली सीता, रथात बसवली. असं म्हणतात का अनेक रामायण आहे ना. तुम्ही म्हणाल ती पतिव्रता श्रीवती हात लावल्यानंतर रावणाचा भस्म झाला असता ना, मग तो विद्वान होता. अध्यात्म रामायणमध्ये असं सांगितलं का उभी होती ना तेवढीच जमीन मंत्रानं, बरं का, मंत्रानं तेवढीच जमीन हल्लाद उचलून, हात नाही लावला, हल्लाद उचलून आणि रथात ठेवली. असं बी देव सांगायचा तो की रावण भिक्षा मागतो आणि निघून गेलाय. देवा हो चालला, पण जाता जाता जटायूने सांगितलं होतं ना की मी सीतेचं रक्षण करीन. आला जटायू, झडप घालायला लागला, कारण प्रभूला हाका मारायला लागले ना सीता, मुझे बचाव मुझे बचाव. आपण रामायण पाहिलं द्यावं, मुझे बचाव मुझे बचाव मुझे बचाव, हे नाथ मुझे बचाव. त्या जटायूनं देवा हो खूप युद्ध केलं. काय सांगायला पाहिजे. असं म्हणतात का रामाला घायल करून टाकलं. पूर्ण घायल करून टाकलं, रक्तभांबाळ करून टाकलं. रावण विद्वान होता, त्यांनी सांगितलं जटायू हे सगळं केलं पण तुझं मरण कशात. ते म्हणे तुझं कशात आहे. म्हणे माझ्या अंगठ्यात आहे. अंगठा फोडून टाकला जटायूने, काय चोच असेल ते अंगठा फोडून टाकला. जिड सांगितले तिथं फोडून टाकला. तुझं कशात. म्हणे माझं पंखात. जटायू हा सत्य बोलला देवा. आणि भगवान शंकर सत्यम शिवम सुंदरम देवा. काय सांगायला, सत्यम शिवम सुंदरम सत्यम
असो, भगवान सत्य आहे. देवाला नेहमी सत्य सत्य बोला. आता त्या मोबाईलमुळे एवढं खोटं बोललं जातं. येते नाक्यावर, नांदूर नाक्यावर, आणि तो असतो सातपूरला किंवा मखमालाबादला आहे. आलंच 2 मिनटात आलं. सांगायचं तात्पर्य काय, देवा हो देव सत्या लागी साय. माऊली गुरु हा संत कोळीचा राजा या अभंगामध्ये म्हणतात, गुरु हा सत्या लागी साय. गुरु म्हणजे आदिनाथ गुरु भगवान शंकर, देव राम भगवान श्रीमान. गुरु हा सत्या लागी साय, गुरु ही कामधेनू गाय, भक्त घरी दुबतसे. देवा हो सत्याला फार महत्व आहे, पण आज सत्याची जाणीव नाही, खोट्याला भाव, अज्ञानी लोकांची तिकडच धाव, अज्ञानी लोकांची. आज सत्याची जाणीव नाही, काही घेणं नाही पडलं सत्य काय होतं. पण पुढं किती दुःख होणार आहे तुम्हाला, तुम्ही खोटं बोलताय. हां, एखाद्याजवळ पैसे होते, उद्या आणून देतो, उद्या येतो बाबा, हे करतो बाबा, देतो बाबा, घेतो बाबा. मग आता हा गेल्यावर देतो का तो गेल्यावर देतो, हे पण सांगायचं आहे. सत्य मला सांगायचं आहे. या ठिकाणी सत्य बोललं जटायू. समजतंय ना, आहे ना व्यवस्थित आहे ना. जटायूने सांगितलं माझं मरण पंखात आहे. द्या हो. एका खडगं होतं ना त्याच्याजवळ, एका खडगामध्ये, आणि त्या जटायूचे पंख कापले. आता पंख कापल्यानंतर द्या हो जटायूला न उडता येईना आणि चालता येईना, आणि गेला घेऊन पुढं. रक्तभंबाळ झाला, आणि मुखाने आर्त स्वरामध्ये, प्रभू सगळी शक्ती पणाला लावली, पण एक सत्कार्यासाठी माझा देह, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य. सत्कर्मासाठी साह्य व्हा द्यावं. जिथं जिथं सप्ताह चालू आहे, अनुष्ठान चालू आहे, यज्ञ चालू आहे, चांगलं सत्कार्य चालू आहे, तिथं सहकार्य करा द्यावं. जेवढं होईल आपल्याला तेवढं करा, पुण्याचं काम आहे द्यावं. आणि म्हणून दुसऱ्यासाठी जगणं, जगाच्या कल्याणा संतांची होती, देह कष्टविती परोपकारी. रामायणामध्ये असं सांगितलं, तुलसीदास बाबांच्या रामायणामध्ये, ज्याच्या अंतःकरणात जगाचं हित आहे त्याला जगात काही कमी नाही. नोट किया जाय बाई, त्या राहील ना ध्यानात. ज्याच्या अंतःकरणात जगाचं कल्याण व्हावं ही भावना आहे, त्या व्यक्तीला त्यांना कशाची कमी नाही द्यावं. अजून काय पाय, एवढं सत्याला महत्व आहे. आणि म्हणून जटायूच्या मनात अंतःकरणात सत्कार्यासाठी देह झिजवला ना द्यावं. हां, राम राम सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम. हर विराना राम राम राम. आणि देवा हो इकडं लक्ष्मण भगवान श्रीरामाकडे गेले, सगळं सांगितलं. पुन्हा आले, पंचवटीत पाहतात सीता नाही आहे. सांगितलं प्रभू मी रेषा ओढली होती, पण मातानी नाही ऐकलं. भगवान श्रीरामाला माहिती होतं ही लीला आहे. मनात सांगत होते लीला आहे. बरं बरं झालं. आणि म्हणून देवा हो मनुष्य रूपात आले होते ना भगवान श्रीराम, आणि म्हणून रडायला लागले. हे सीते 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 सीते. लक्ष्मण सुद्धा म्हणायला लागला भाभी 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 भाभी. दोघं रडतायत, झाडाला कवटाळतायत. प्रत्येक या रस्त्याला जात आहे, त्या रस्त्याला माझी सीता पाहिली का, माझी सीता पाहिली का. काय दुःख आहे प्रभूला. भावार्थ रामानं असं सांगताय देवा हो, भगवान श्रीराम रडताय म्हणजे देव रडतायत.
म्हणजे काय? त्यांनी सांगितलं या संसारामध्ये संसार दुःख मूळ. संसार हे दुःखाचं मूळ आहे. मग ते खोड काय सुखाचं राहील का? मूळच जर दुःखाचं आहे तर अख्खं झाड दुःखाचं आहे संसाराचं देवा. आणि विशेष म्हणजे ऊर्ध्व मूल मध शाखा, हे संसाराचं झाड आहे ना. कोणतंही झाड खाली मुळं असतात आणि वर फांद्या असतात ना. हे संसाराचं झाड खाली आणि वर मुळं, ऊर्ध्व मूल मध शाखा. 15वा अध्याय श्रीमद भगवद्गीतेचा. वर मुळं आणि खाली फांद्या. आता तुम्ही सांगा किती पाणी घातल्यानंतर ते टवटवीत होईल, आणि किती पाणी घातलं, किती खत घातल्यानंतर फळं येईल, किती दिवसांनी फळं येईल. आणि म्हणून संसाराला फळ नाही आहे. संसार दुःखच आहे. आणि म्हणून भगवान श्रीरामाने सांगितलं, देव आचरण करून दाखवलं, जीवन जगून दाखवलं का बाबा हो, खास लीला केली आपल्या सांसारिक लोकांसाठी द्याव का या संसारात आल्यानंतर प्रत्येक जीवाला रडावंच लागणार आहे. आणि म्हणून रडताय प्रभू. नाही तर रडायची गरज नाही, पण लीला करतायत का बाबा हो. हां, सांसारिक माणसासारखे हे सीते हे सीते हे सीते रडू राहिले देवा असं म्हणत म्हणत पुढं पाहता तो जटायू रक्तबंबाळ झालेला. असं पहिल्यांदा तर असं वाटलं की या जटायूनेच खाल्लं का सीता, कारण माहीत नाही ना रक्तबंबाळ म्हणजे याचा यानेच खाल्लं काय. पण इथं काही म्हणजे सीतेचं काही आयोजित काही दिसाना, काही दिसाना हे. आणि म्हणून भगवान श्रीरामाने सांगितलं, ज्या अर्थी तो राम म्हणतोय, राम राम, तो राम म्हणतोय ना म्हणजे आपला भक्त आहे तो. जवळ गेले, अंगावरून हात फिरवला जटायू. कोण तू? म्हणे मी जटायू. पहिली भेट झालीच होती ना जटायू. आणि म्हणून जटायूनं सांगितलं, प्रभू रावण, महापापी रावण, दुष्ट रावण दक्षिण दिशेला सीतेला आणि रथात बसून घेऊन आकाशमार्गाने निघून गेला आहे. आणि खूप युद्ध केलं खूप. पण शेवटी त्यांनी विचारलं तुझं मरण कशात आहे? मी सांगितलं सत्य का तो माझं पंखात मरण म्हणून मी मेलं, म्हणून मला त्यांनी पंख उडवले. ठीक आहे, काय हरकत नाही, आता मी शेवटच्या अवस्थेत आहे. प्रभूने सांगितलं काही हरकत नाही. नाथ महाराज या ठिकाणी सांगतायत, काही ठिकाणी त्याची विधी केली, हे केलं ते केलं, पण या ठिकाणी डायरेक्ट भगवंत नाथ महाराज सांगतायत त्याला डायरेक्ट गती दिली प्रभूच्या चरणावर. आणि विमानात बसून वैकुंठाला गेले देव. जे भगवंताचं कार्य करतात, सत्कार्य करतात, नाही का. तुकोबराय वैकुंठाला गेले. अहो तुकोबराय वैकुंठाला गेले का नाही? उदाहरण आहे की नाही. जे भगवंताची भक्ती करतात, नामस्मरण करतात, अखंड चिंतन विठोबाचे, जिथं अखंड चिंतन आहे, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. ध्यानात ठेवा, जे अखंड चिंतन करतात त्यांनाच भगवंत वैकुंठाला घेऊन जातात. आणि म्हणून वैकुंठाला पाठवून दिलं. आणि सांगितलं त्या जटायूला, जटायू आता तू वैकुंठाला गेलं ना, राजा दशरथाला सांगू नको बरं का. भगवान श्रीराम सांगतायत, नाथ महाराज म्हणतायत, राजा दशरथ पिता, आमचे पिता श्री आहे की नाही, राजा दशरथाला सांगू नका, नाही तर ते तिथून रावणाचं वध करायला. असं वर्णन नाथ महाराजांनी केलं. असं त्याच्या पुढं देव. आता अरण्यकांड म्हणलं का, आहे का नाही. अनेक राक्षस होते, कबंध राक्षस कबंध राक्षस. आता हा राक्षस आहे ना, त्याचे हात तोंड सगळं पोटामध्ये होतं. फक्त हे तोंड पाय ते सगळं मध्ये होते. फक्त हात असे, तुम्ही रामायणमध्ये बघितले देव, फक्त हात असे आले. भगवान श्रीराम आणि लक्ष्मण चालले
तर त्यांना असा विळखा घातला. दोघांना असं वाटलं हे काय आता संकट आलं. लक्ष्मणाने लगेच तिचे हात छाटले. देवा हो, त्याचा वध करायला केला, पण त्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं माझे हात काटले या अर्थ तुम्ही श्रीराम आहात. कारण त्यांनी पूर्व वृत्तांत सांगितलं, म्हणजे पूर्वीचा काय काय घडलेलं. म्हणजे मी राक्षस कम झालो, इकडे लक्ष द्यावं. माणसाचा राक्षस कसा होतो, देवाचाही राक्षस कसा होतो हे सांगायचं मला. राहील ना ध्यानात. आता आपल्याला देव व्हायचं का राक्षस व्हायचं हे रामायणामधून शिकायचं. आणि म्हणून त्या गबंध राक्षसाने एखाद्या संतांचा ऋषींचा जर अपमान केला तर राक्षस होतो. राहील ना ध्यानात. नोट किया जाय बाय. त्या राक्षसाच्या योनीला जायचं असेल तर कोणाचाही अपमान करा, विशेष म्हणजे ऋषींचा. आणि म्हणून त्या वनामध्ये ऋषी राहत होते ना. ऋषींचा मी त्यांना खूप त्रास दिला आणि मग त्यांनी मला शाप दिला. आणि मग त्यांना विनंती केली की मला शाप द्या, जरूर द्या बरं का, पण मला शाप द्या, माझा उद्धार झाला पाहिजे ना. अहो संतांच्या दर्शनानं असं सांगतात, भगवंताच्या दर्शनानं आहे का नाही, मुक्ती मिळते मिळतं. मला काहीतरी शाप द्या ना. सांगितलं आता तुझे फक्त लांब हात राहील आणि तुझं तुझ्या पोटात तोंड, मस्तक, पाय हे सगळं तुझ्या शरीरामध्ये राहील, म्हणूनच ते हात राहत. असं राक्षस वशील जाय. आणि ज्या वेळेस भगवान श्रीराम त्यांनी सांगितलं, जेव्हा सीता शोध करण्यासाठी या वनातून येथील येता बरं का, आणि मग तुझा वध करतील, मग तेव्हा तू लक्ष्मण तुझा वध करील, तेव्हा तुझा उद्धार होईल. आणि म्हणून त्याचा वध केलेला आहे, त्याला मुक्ती मिळालेली आहे, त्याचं दहन केलं. एवढंच काय असं म्हणतात भगवान श्रीरामाने आणि लक्ष्मणाने त्याचा अग्निसंस्कार सुद्धा केला. आपण रामायणमध्ये पाहिलं द्यावं. संस्कार केले, अशी उत्तम गती दिली. आणि त्यांनीच सांगितलं पुढं सीता शोध घेण्यासाठी ना असंच पुढं जा, तुमच्या सीतेचा शोध लागेल. त्यांनी मार्गदर्शन केलं. इकडून पंपा सरोवर जवळ आहे, इथं शबरी माताचं आणि ती जवळ आहे, तुम्ही लवकर जा. आणि म्हणून पुढे किष्किंधा नगरी आहे, त्या नगरीचा राजा सुग्रीव आहे, त्याच्या संग मैत्री करा, तो तुम्हाला मदत करील. आणि म्हणून असं सांगून भगवंतानी त्याला ब्रह्मलोकात जागा दिली. देवासमोर मरण आल्यानंतर द्यावं आहे की नाही, त्याला देवाच्याच जागे आहे की नाही. हरिपाठात देवा दररोज हरिपाठ वैकुंठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. वैकुंठ शब्द किती वेळ चालला मला एवढं सांगायचं नाही हरिपाठामध्ये. हरिपाठ नंतर वैकुंठ भेटतो, इथंचे वैकुंठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. पण आपण तेवढं करत नाही ना, नामस्मरण देवाचं काम करत नाही ना. आणि म्हणून देवासमोर गेल्यामुळे ब्रह्मलोकाला गेला. पुढं देवा हो पंपा सरोवर लागलं. दक्षिण भारतामध्ये पंपा सरोवर जा देवा हो, फार सुंदर आणि पंपा सरोवर आहे. आपल्या भारतामध्ये 7 सरोवर आहे, राहील का ध्यानात. पंपा सरोवर, मानस कैलास सरोवर, नारायण सरोवर, बिंदू सरोवर, अमृत सरोवर, ब्रह्म सरोवर, पुष्कर सरोवर. किती राहिले? 6 झाले. 7 खूप आहे, कुठं सांगत बस, वेळ झाला. सप्त सरोवर. या सप्त सरोवराचं तीर्थ लागतं बरं का प्राणप्रतिष्ठेला, अभिषेकाला. राजाभिषेक करायचा असेल तर देव हो पंपा सरोवर आले, तिथं विश्रांती घेतली. विरह चालू आहे. त्या पंपा सरोवर शबरीचा आश्रम आहे.
इकडे लक्ष द्या देवा. मतंग महामुनीचा आश्रम होता, तिथं शबरी राहत होती देव. ही शबरीची कथा ही आपल्याला वेळ लागला घेते सांगायला, वेळ नाही एवढं, पण एवढं सांगायला. त्या शबरी मातेला इकडे लक्ष द्या ताई अक्का, स्त्रिया सुद्धा भक्ती करू शकतात. अगदी लहानपणापासूनच शबरी, तिचं लग्न करायचं ठरलं होतं म्हणून दावणीचे बोकडे आणले, कापायचे एवढे. ते तिथं सहज विचारलं की हे कशाला आणले? म्हणजे तुझ्या लग्नाला. आता भिल्ल समाजाची होती ती, आहे का, हे कापायचे काय ते, आता ते आहे की नाही, सागोदी करायचे, हे करायचं ते करायचं. तिनं पाहिलं एवढ्या जीवाची जर हत्या होत असेल, देव ही मागच्या जन्मी राणी होती मोठी, आणि एक असाच सत्संग चालू होता, प्रवचन चालू होतं. आपण फार मोठी राणी आहे, प्रवचनाला बसायचं म्हणजे खाली कसं बसायचं. आणि म्हणून तिनं देवाला प्रार्थना केली होती की देवा, पुढचा जन्म जर देत असेल बरं का, मला एक अशा शूद्र कुळात बरं का, हीन जातीहीन कुळात मला जन्म दे, की जेणेकरून मी कुठे बी कथेला बसेल, कथे तुझी कथा ऐकायला ते ऐकाल, अशी इच्छा ठेवली होती देवावर. तिने मग प्रयागमध्ये आणि प्राण सोडून दिला. तर ते इच्छा मागची जन्माची इच्छा, आणि म्हणून मागची देवा हो मागील परिहार पुढे नाहीचा. बाबाजी नेहमी म्हणायचे मागील परिहार पुढे नाही क्षीण, आहे की नाही, मागचं राहत आहे सगळं देवाची. आणि म्हणून मागची ती भक्ती तिची राहिलेली नाही का, आणि म्हणून ती एवढ्या रात्री पळाली का. एवढे जर मरायचे असेल तर काय ते लग्न बिग्न येईन ते, कोणा एवढा जीव जात असेल. आणि म्हणून ती पळाली आणि जंगलात गेली, जिथं मतंग महामुनी तिथं आश्रम होता. ती त्यांना भेटली नाही डायरेक्ट. ताई अक्का पंप सरोवरमध्ये स्नान करायची आणि झाडावर राहायची, आणि दररोज सारून सुरून मुलांनी देव साधूंच्या आश्रमात, संतांच्या आश्रमात जाऊन सेवा करायच्या असतात, कारण ते वय सेवेचं आहे ना. आणि म्हणून ताई अक्का त्या शबरीनं, शबर राजाची मुलगी म्हणून शबरी, आणि म्हणून ती मस्त सेवा करायची. आणि सेवा करता करता मतंग मामन पाहिलं कोण सेवा करताय. एक दिवस हातच धर का, एवढी सेवा करते आणि दिसत नाही, काही नाही काय खात असेल, काही नाही तिथं जंगलात ते फळं बिळं खात असेल. त्यावेळेस फळं पण राहायचे, आहे की नाही, फळं फुलाने वरले राहायचे ना देवायचे, आहे की नाही. तर त्यांनी विचारलं, मग लोटांगण घातलं, दर्शन घेतलं. म्हणे गुरुदेवा, मी अशी शबर राजेश का असं सगळं वृत्तांत सांगितलं, मला सेवा करायची तुमची, शबरी कर सेवा. आणि म्हणून आश्रमात राहून सुंदर सेवा केली. एवढी सेवा केली. इकडे लक्ष दे देवा, गुरुदेव आपल्याला प्रसन्न झाले पाहिजे, मग गुरुनी कृपा आशीर्वाद दिला पाहिजे, गुरूंच्या मुखातून शब्द निघला पाहिजे, जाय तुझं कल्याण होईल. आता कितीतरी मंडळी जाय तुझं कल्याण, ते ठाण्यापर्यंत बी जात नाही, ते विनोद सोडून नाही देवा. कळलं का? नाही कळलं. एकदा टाळ्या वाजवा. म्हणजे त्याच्यासाठी ते, ह्याच्यासाठी नाही. देवा हो, गुरूंच्या मुखातून शब्द निघला पाहिजे. गुरुदेवाने सांगितलं मतंग महामुनीने, शबरी काय तुझी भक्ती, हा. आता मी तर चाललो, माझं वय संपलंय, मी योगाग्नीनं समाधी घेणारे, जाळून टाकणारे, देवामध्ये मिळून जाणारे. पण असंच जर भक्ती केली तू तरी एक दिवस, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी, देवा फार गोड प्रसंग आहे. एक दिवस भगवान श्रीराम तुझ्या कुट्यावर येतील, एवढंच सांगितलं. एवढंच सांगितलं आणि योगाग्नीनी देह ज्योत मिळून घेतलं. आणि इकडं मग दररोज ही शबरी, देवा इकडं लक्ष द्या देवा, दिवस उगल्यानंतर विचार करते, काय मी वेडी शबरी. माझ्या गुरुदेवाला तर मी विचारलं बी नाही कोणत्या रस्त्याने येणार आहे, ह्या रस्त्याने येणार आहे का ह्या रस्त्याने येणार आहे की नाही, नाशिकहून येणार आहे की इकडं लाखलगावून येणार आहे का वडेहून येणार आहे, इकडं कोण आडगावून
मी काही विचार सांगत तात्पर्य ह्या रस्त्याने मी काही विचारलं नाही. मग जेवढे रस्ते असेल आश्रमाचे तेवढे ते सजून ठेवायचे. येतंय ना ध्यानात? काय ध्यानात येते? साधू आले तरी कायचा पत्ता नाही, आहे का नाही? देव आले तरी तुम्ही म्हणाल देवा घरी जा तुम्ही, आम्ही राजस्थान काढलेलं नाही तुमच्या नावाचं. ही भक्ती आमची. हसवे तर वाईट वाटतं देवा, बुडत हे जन न देखावे डोळा, हे तो कळ म्हणून रामायण कथा आहे देवा. असं खूप वेळ झाला नाही, जास्त वेळ घेणार मी आज. शबरी दररोज प्रत्येक रस्ता झाडून मस्त सारून, ऐकताय ना तुम्ही? पूर्वीची सारायची. देवा फडची जरी असली तरी थोडंसं शेण आणा, बादलीत टाका, पाण्यात टाका आणि पोचा राखवाय ना मारून घ्या देवा. हां, सारून घ्यायची. आणि फुलं, आता उपवन होतं, मस्त फुलं आणायचे, फुलं मस्त रामायणमध्ये तुम्ही पाहिलं देवा, मस्त सजून ठेवायचे. आणि बोर आणायचे, है का नाही? बोर आणायचे आणि त्या बोरीला गोड बोर आहे का कडू बोर आहे का आंबट आहे ती पाहायची ना. उष्टे बोरं खाल्ले म्हणजे काय? बोरे खाये भिल्लिनीचे. तर हे बोर आहे ना म्हणजे गोड आहे का नाही आता आपल्याला माहिती होऊन जातं ना, ही लय बोर गोड आहे बरं का, आज माहिती होतं का नाही. आणि म्हणून तिने माहिती करून घेतलं का कोणती गोड बोर आहे, म्हणजे पहिले खाऊन पाहिले म्हणून ती गोष्ट आहे बरं का. नाही तर तुम्ही म्हणाल अशी खायची लगेच रामाला द्यायची, असं नाही बरं का ती गोष्टी. म्हणजे हे बोर गोड आहे का नाही सांगतात. असं खूप वेळ होतो. हे शबरीनं ते बोर आणायचे, दररोज ठेवायचे का भगवान श्रीराम वनवासात आहे ना, आणि म्हणून ते फलार करतील, दररोज वाट पाहायचे. रामा रामा रटते रटते, रामा रामा रटते रटते, भीतरी उमरिया, रामा रामा रटते रटते, रामा रामा रटते. दररोज भगवान श्रीरामांचं नामस्मरण. थोडी राग थोडी. राम रघुनंदना, राम रघुनंदना, आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, राम रघुनंदना, राम रघुनंदना. अंतकरणातला भावती प्रगट करवते. मीना जानकी मीना हिल्या शापित नारी. प्रभू अहिल्या शापित होती, अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. अहिल्या शिळा होती, तिच्याकडे गेला तू. शापित होती ती, तशी मी नाही. मला काय कोणाचा शाप नाही आहे. प्रभू मी तुझी वाट पाहते रे. माझ्या गुरुदेवाने सांगितलं की एक दिवस तुझ्या कुठ्यामध्ये रामेल, कुठ्यावर रामेल. तुझी वाट पाहते रे. मी नाही शापित नारी, मीना जानकी राजकुमारी, मीना जानकी राजकुमारी. हे प्रभू मी काय जानकी नाही,
कारण तुम्ही अहिल्याचा उद्धार करून तसेच जानकीवराला गेले आहे का नाही? ती जानकी बी नाही, मग कोण आहे? दिन रात ती वेडी शबरी, दिन रात ती वेडी शबरी. अरे तुझे साठी मी वेडी झाली रे. भगवान दिवान अशी मिळतंय बाई. आमची मीरा किती वेडी झाली होती. मीरा हो गई मगन, होतो गली गली हरिगुण गाणे लगे. मीरा वेडी झाली. साधू संग बैठ बैठ लोक लाज खाई, अब तो बाद कई मेरे तो गिरधर गोपाल दुसरू नको. अरे दुसऱ्याचं भजन नाही केलं, तुझंच भजन केलं. दिन रात तुझी वाट पाहते. दिन रात वेडी शबरी, तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना. अनाथाच्या नाथा दीननाथा, एकदा तरी जाता जाता पाहिन पूजन टेकेल माता. पाहिन पूजन टेकेल माता. राम रघुनंदना, राम रघुनंदना. हे रघुनंदना, एक भाव रामा रामा रटत रटत. आणि खरंच देवा हो, गुरुदेवाने सांगितलं ना, त्यांच्या चरणावर विश्वास ठेवा. संतांची अपायी हा माझा विश्वास तुकोबराय म्हणतात. गुरुपायी ठेविता भाव, गुरुपायी ठेविता भाव, आपोआप भेटेल देव, भेटेल देव, भेटेल देव. गुरुपायी ठेविता भाव, हो गुरुपायी ठेविता भाव. आपल्या गुरुवर विश्वास ठेवला, भाव ठेवला तर आपोआप. आणि खरोखरच इकडे लक्ष. सर्व वारकरी मंडळींचं स्वागत करायचं देव आहे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी. बाबांचं स्वागत आहे. सर्वांनी बाबांचा टाळ्या वाजवून स्वागत करायचं द्यावं. बस 5 वाजले, हरिपाठाची तयारी आहे. म्हणून सर्व वारकरी मंडळी सर्वांच्या चरणी ताई अक्का भाऊ दादा, आमची माऊली मुक्ताई माऊली आहे की नाही, जनाई माऊली, सगळ्या मीराबाई कोणी आहे की नाही, सखूबाई, आमचे ज्ञानोबा माऊली, तुकोबा माऊली या रूपात आले बाबा घेऊन द्यावं. आणि म्हणून त्यांचे सर्वांचं स्वागत आहे. इकडे लक्षात शेवटचं 1-2 मिनटं जास्त घेतो. तसं मंडळीने सांगितलं अर्धा तास घ्या, पण हरिपाठाची वेळ ही वेळच अशी आहे. आपला भरपूर भाग राहिलेला आहे, तरी पण 1-2-5 मिनटं. त्यानंतर द्या हो. पंप सरोवर आल्यानंतर शबरीचा आश्रम तुम्हाला सांगितलं, शबरीचा उद्धार केला. रामायणामध्ये तुळशीदास बाबांच्या रामायणामध्ये तर 9 प्रकारची भक्ती आणि भगवान श्रीरामाने सांगितलं द्या हो. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंग. शबरीनं सांगितलं का मतिहीन मी अशी मतिहीन, मला काही ज्ञान नाही, काही नाही, काही म्हणे शबरी तू 9 प्रकारची भक्ती केली, संतांचा संग केलाय, माझी कथा ऐकली,
आहे की नाही, गुरुवर विश्वास ठेवला आहे, सेवा केली, हे केलं ते केलं, सगळं 9 प्रकारचं भक्तीचं दान केलं. आणि शबरीला सांगितलं, शबरीने सांगितलं आता माझा उद्धार करा. आणि म्हणून ज्योती ती ज्योती म्हणून घेतली, शबरीचा उद्धार केला आहे. पुढं देवा हो त्या अरण्यामध्ये हे दोघं जात असताना ते खूप पक्षी चक्रवाक नाही का, तो पक्षी खूप आरडायला लागले, यायला देवाला झोपूनच देईन. त्या पशुपक्ष्याला भगवान श्रीरामाने शाप देऊन टाकला की ते काय तुम्ही आम्हाला झोपून द्या, आम्हाला विरह करू राहिला ते. तिकडं मोर म्याव 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 गागत, त्यांना सांगायचं हे काय. ते म्हणे आम्ही तुमच्यासाठी नाही गागत, आम्ही एकमेकाला भेटायचं म्हणून. मग सांगितलं जा तुम्हाला तुमचा संग होणार नाही द्यावं, मोराला संग नाही आहे. आणि मग तुम्ही म्हणाल मोर का वाचाल, लांडोरी का होता, इकडे लक्ष द्या. बाबाजी फार सुंदर सांगितले आदृष्टांत. मोराला भगवान श्रीरामांचा शाप आहे, तुला संग घडणार नाही तुझ्या म्हणजे त्या पक्षिणीचा लांडोरीचा. मग ज्यावेळेस मोर नाचेल ना त्यावेळेस लांडोरीला सांगितलं, नाचता नाचता त्या मोराच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले ना, आनंदाने नाचतो ना तो मोर, असा पिसारा फुलवतो. तर नाचता नाचता जर त्याच्या डोळ्यातून आसू आले तर ते वरचेवर तू झेलायचं. आणि तो जर झेलला पूर्ण तर तुला मोर होईल, आणि अर्धा झेलला तर लांडोरी होईल. राहीन ना ध्यानात. फार सुंदर आहे. पण तुम्हाला सांगितलं ना 1 महिना लागेल रामायणाला, भावाताला 100 राम 100 कोटी राम आहे. थोडक्यात पशुभक्त त्यांना सांगितलं अशा पद्धतीनं. आणि या 4 वाकला सांगितलं तुला आता रात्री गागत येणार, तुला रात्री भेटता येणार नाही. ते ना का दिवस जे गागतं ना रात्री नाही गागायचं, मग दिवस तुझ्या आणि तुझ्या पत्नीची म्हणजे तुझ्या पशुपक्षाची भेट होईल. अशा पद्धतीनं शाप देऊन ठेवलं. अंगा असं म्हणजे खरोखर आल्यासारखं वाटतं. टाळ्या वाजावं एकदा द्यावं असं. पुढे ऋषिमुख पर्वतावर जवळ देव आले. आता तिथं सुग्रीव त्या ऋषिमुख पर्वतावर राहत होता. का त्या ऋषिमुख पर्वतावर म्हणजे ते वालीची त्याला भीती होती ना, मारायला येईल म्हणून. आणि तिथं त्या आश्रमात शाप लागणार नाही आणि म्हणून वाली तिथं जाऊन बसलं होतं देव. जिथं नळ नीळ हनुमंत जमवंत तिथं होते त्या ठिकाणी. आणि म्हणून शापामुळे त्या पर्वतावर येऊन राहत होता. आणि सुग्रीवाची पत्नी बालीने पळवलेली होती देव, म्हणून तो बी दुःख होता. आणि त्यामुळे तिथं राहायचा दुःखीच होता. आणि आश्रमामध्ये भगवान श्रीरामांचं या ठिकाणी आगमन आहे. या ठिकाणी देव हो. आता पुढचा जो भाग आहे किष्किंधाकांड. आतापर्यंत आपण बालकांड ऐकलं, अयोध्याकांड ऐकलं, अरण्यकांड ऐकलं आतापर्यंत द्या हो. या ठिकाणी अरण्यकांडाची समाप्ती करून आपल्याला आरती करायची. आरतीवाली जी मंडळी आहे ती लवकरात लवकर पुढं आली तर बरं होईल.